नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? अंतरा फूडी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मटार कचोरी. तर ही बघा, त्यासाठी घेतलेलं साहित्य आहे. हे बघा, हे एक चमचाला थोडस कमी ओवा घेतलेला आहे. हे एक 8 ते 10 काळी मिरी घेतलेली आहे. ही बडीशेप घेतलेली आहे. धणे घेतलेले आहेत. त्यानंतर हे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. आणि हे 4 पाकळ्या लसूणच्या आहेत. 1 इंच आलं आहे. 1 हिरवी मिरची आहे. त्याच्यानंतर ही कोथिंबीर आहे. 1 वाटी उकडून घेतलेले मटारचे दाणे आहेत. आणि हे 1 वाटी आपलं गव्हाचं पीठ आहे. तर चला मंडळी, सगळ्यात आधी आपण हे घेतलेलं जे धणे, बडीशेप, त्याच्यानंतर हिरवी मिरची, लसूण आणि आलं आणि कोथिंबीर मिक्सरला वाटून घेऊया आणि मग पुढच्या तयारीला लागूया. मंडळी, आता आपलं हे ओबडधोबड वाटण तयार झालेलं आहे. तर आता आपण पॅन गरम करत ठेवलेला आहे. आता त्यामध्ये मी 1 पळी तेल घालणार आहे आणि हे वाटण आपण त्यामध्ये परतून घेऊया. तर हे बघा, मी 2 पळी तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये हे आपण जे वाटण घेतलेलं ते घालून थोडस परतून घेऊया. गॅसची फ्लेम मी थोडी स्लोच ठेवलेली आहे. तर बघा मंडळी, हे आता आपलं वाटण असं छान असं सुगंध पण सुटलेला आहे आणि थोडंसं परतून झालेलं आहे. तर यामध्येच मी आता हे वाफवून घेतलेले मटार देखील घालणार आहे. उकडताना मी मटारमध्ये थोडंसं मीठ घातलेलं होतं. तर हे थोडंसं हे पण परतून घेऊया. तर बघा मंडळी, हे देखील आपलं मिक्स झालेलं आहे सगळं वाटण आणि मटार. तर आता त्यामध्ये मी थोडीशी हळद घालणार आहे आणि ते पण एकजीव करून घेणार आहे. आणि अगदी चवीपुरतं थोडंसं मी मीठ घालणार आहे, कारण मी मीठ मगाशी वाटाण्यांमध्ये उकडताना घातलं होतं. तर थोडंसं मी मीठ घातलेलं आहे. नाहीतर मिठामुळे अति जास्त मीठ पडलं तर खारट होऊ शकतात आणि आपलं जे स्टफिंग आहे ते बेचव होऊ शकतं. तर आता हे एकजीव झालेलं आहे आणि हे मी आता गॅस बंद करणार आहे. बघू शकता, गॅस बंद केलेला आहे. आणि आपण हे पावभाजीचा जो मॅशर असतो त्या मॅशरच्या साहाय्याने आपण हे मॅश करून घेऊया सगळं मिश्रण. आता हे आपण वाटण जे आहे ते मी मॅशरच्या साहाय्याने बारीक करून घेतलेलं आहे. तुम्हाला हवंय तर तुम्ही मिक्सरवर सुद्धा बारीक करून घेऊ शकता, पण हे मॅशर मुळे छान असं झालेलं आहे. तर बघा, हे आता मी काढून घेतलेलं आहे एका भांड्यात. मी हे साईडला ठेवते. म्हणजे आता आपण पीठ मळून घेऊया. तर हे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, चाळून वगैरे घेतलेलं आहे. त्याच्यात थोडंसं मीठ घालणार आहे चवीपुरतं, थोडासा ओवा घालणार आहे आणि थोडंसं आपण तेल घालूया. यामुळे काय होतं, तर आपली जी कचोरी आहे ती अशी छान अशी क्रिस्पी आणि खस्ता होईल एकदम. तर हे असं एकजीव सगळं मिश्रण करून घेऊया. हे बघा, अगदी हाताने सगळं मिक्स करून घेऊया. आणि हा असा गोळा तयार झाला पाहिजे. आणि आता आपण
थोडं थोडं पाणी घेऊन ते मळून घेऊया. जास्त असं पातळ मळायचं नाही, थोडं घट्टच ठेवायचं. लागेल तसंच थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे. एकदम पाणी ओतायचं नाही, नाहीतर आपलं पीठ सगळं पातळ होईल. मंडई आपला पीठ पण मळून झालेलं आहे आणि एवढं घट्ट ठेवलेलं आहे मी. आता छोटे छोटे गोळे तयार करून आपण कचोरी तयार करायला घेऊया. तर हे बघा, हे गोळे तयार करून घ्यायचे आणि त्यामध्ये हे आपलं जे स्टफिंग आहे ते भरून घेऊया. तर हे बघा, जसं पुरणपोळीला आपण भरतो सेम तशाच पद्धतीने आपण भरायचं आहे. हे असं पॅक करून घेऊया. सगळीकडे पसरवून थोडीशी जाडसरच ठेवायची आहे. हे बघा, इतकी जाड असायला हवी. तर मी आता सगळ्या तयार करून घेणार आहे. बघा मंडळी, आपलं तेल पण गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण एक एक कचोरी सोडून घेऊया. आणि गॅसची फ्लेम जी आहे ती मी थोडी स्लोच ठेवलेली आहे, कारण आपलं तेल तापलेलं आहे. हे बघा, छान असं आपलं तेल तापलेलं आहे आणि गॅस मी मीडियम ठेवलेला आहे. आणि गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत मस्त छान अशा आपण खरपूस रंगावर तळून घेऊया. ह्या आपल्या छान अशा कचोरी गोल्डन ब्राऊन रंगावर आलेल्या आहेत, ह्या बघू शकता. आणि अशाच मी आता सगळ्या कचोरी आपल्या फ्राय करून तळून घेणार आहे. हे बघू शकता, मस्त अशा फुललेल्या पण आहेत. हे बघा, आणि कलर पण खूप छान आलेला आहे. तर मी अशा सगळ्या तळून घेते. बघा मंडळी, याच प्रकारे आपल्या सगळ्या कचोरी तळून झालेल्या आहेत आणि कशा मस्त गोल्डन ब्राऊन रंग पण आलेला आहे आणि छान अशा दिसतात, फुगलेल्या सुद्धा आहेत. तर माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. ही बघू शकता